विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेचा निकाल देताना शिवसेनेच्या घटनेवर बोट ठेवलं आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी एक व्हिडिओ सार्वजनिक केला। उद्धव ठाकरेंची कशी निवड झाली आणि त्याची नोंद आयोगाकडे दिली ते पत्रही दाखवलं। पाहूया। जे कॉन्स्टिट्यूशन शिवसेना पक्षाचं इलेक्शन कमिशनकडे होतं त्याचा आधार आपण घेतलेला आहे। हे कोण आहे? विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे। तो 2014 निवडणूक लढवली, 2019 निवडणूक लढवली, 2014 विधानसभा लढवली, 19 विधानसभा लढवली, लोकसभा लढवली। आयोग काय झोपला होता का हो तेव्हा? निवडणूक आयोगाने जी शिवसेनेची घटना दिली, निकाल देताना त्याचाच आधार घेतल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं। त्या संदर्भातला एक व्हिडिओ आणि एक पत्र ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मीडियासमोर दाखवलं। हा व्हिडिओ 2013 मधला असून उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्याचा आहे। ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात झाली होती। मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो। निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती। त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत। माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करेन। अरविंद सावंतांनी जो व्हिडिओ दाखवला त्यात आत्ताचे विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले राहुल नार्वेकरही दिसतात। कोण आहे ते? हे कोण आहे? विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे। ही 2013 ची सभा। उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर निवडी संदर्भातलं पत्रही निवडणूक आयोगाकडे दिल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय आणि ते पत्रही दाखवलंय। चीफ इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलं होतं 2013 आहे। कायदेशीर बोलतो आम्ही, लक्षात ठेवा। अर्थात आक्षेप हा उद्धव ठाकरेंच्या निवडीवर नाहीच आहे, तर 2018च्या घटना दुरुस्तीवर आहे। आता निकालात नार्वेकरांनी नेमकं काय म्हटलं होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। निकाल देताना शिवसेनेच्या घटनेचा आधार नार्वेकरांनी घेतला। निवडणूक आयोगाने 1999 ची शिवसेनेची घटना नार्वेकरांना दिली। 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी जी घटना दुरुस्ती केली त्याची नोंदच आयोगाकडे नाहीये। त्यामुळे 1999 ची घटनाच राहुल नार्वेकरांनी मान्य केली। 1999च्या घटनेत शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद होतं, मात्र 2018च्या घटना दुरुस्तीनुसार शिवसेना पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद करण्यात आलं। पण जी दुरुस्ती केली त्याची नोंदच आयोगाकडे नसल्यानं ठाकरे शिवसेनेत सर्वोच्च पदावर नाहीत असा त्याचा अर्थ होतो। आता यावर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं मग आतापर्यंत उद्धव ठाकरेंची निवड आणि घटना दुरुस्तीवर आक्षेप का घेतला नाही? 2013 नंतर ज्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ठाकरेंनी जे एबी फॉर्म वाटले ते कसे वैध ठरले? जर आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वाटलं नाही, अनकॉन्स्टिट्यूशन वाटत होत्या, तो 2014 निवडणूक लढवली, 2019 निवडणूक लढवली, 2014 विधानसभा लढवली, 19 विधानसभा लढवली, लोकसभा लढवली। आयोग काय झोपला होता का हो तेव्हा? हा, हे सगळं चुकीचं असं सांगायचं त्यांनी कधी पत्र दिलं का? आम्ही जेव्हा तुमच्याकडे सुपूर्द करतो तेव्हा खरं म्हणजे अगदी ट्रेड युनियनला सुद्धा त्याच्यात काय म्हटलेलं आहे हे आज या विद्वानांना कळलं। सर्वोच्च न्यायालयाचे बाप आहेत ते, त्याच्यामुळे आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालय काय करतात ते। एबी फॉर्म दिले ते चुकीने दिले गेले होते की बरोबर दिले गेले होते हे ठरवायचा अधिकार मला नाहीये, तो कोर्टाने पण मला दिलेला नाहीये। परंतु त्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे इतर निर्णय झालेले आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी मला कोर्टाने मी तुम्हाला एक वकील म्हणून नाही, मी आपलं पूर्ण करतो। म्हणून एका क्षणी चूक झालेली म्हणून ती चूक आता कंटिन्यू करायला द्यायची हे लॉजिक काय मला पटणारं नाहीये। वन रॉंग कॅनॉट जस्टिफाय दी अदर। माझ्या समोर जे रॉंग रेक्टिफिकेशनला आलंय ते मी रेक्टिफाय करणार। जे पूर्वी रॉंग झालं असेल त्याच्याबद्दल ज्यांना दाद मागायची असेल
त्यांनी जावा कोर्टात किंवा जावा इलेक्शन याच्या आधारेच तुम्ही एकनाथ शिंदेंना ठाकरे काढू शकत नाहीत हा निर्णय दिला? पक्षाच्या संविधानमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिला. तर अरविंद सावंत आणि शिंदेच्या शिवसेनेचे वकील हरीश साळवेंकडे बोट दाखवलं. लंडनमध्ये बसलेल्या वकिलांनी नार्वेकरांना स्क्रिप्ट लिहून दिल्याची टीका सावंतांनी केली आहे. सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडनमध्ये बसलेल्या एका निष्णात वकिलांना त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या मागून एक स्क्रिप्ट लिहून दिलं. ते स्क्रिप्ट त्यांनी काल वाचलं. जे समजा काही असं काही निवड झाली किंवा घटनेमध्ये बदल झाला किंवा पक्षाच्या रचनेमध्ये एखादं नवं पद निर्माण केलं गेलं ते विधानसभा अध्यक्षांना आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला ऑफिशियली ते कळवावं लागतं आणि तो बदल हा त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्या बदलाला मान्यता स्वीकृती घ्यावी लागते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळं आता कुठला व्हिडिओ दाखवला आहे, कोणाचा व्हिडिओ दाखवला आहे, तो खरा आहे का मॉर्क केलेला, हे सगळं बघावं लागेल. निवडणूक प्रक्रिया कशी व्यवस्थित पार पडली हे व्हिडिओद्वारे ठाकरे गटानं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण घटना दुरुस्ती नोंदच आयोगाकडे नसल्यानं ठाकरेंना धक्का बसलाय. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.